A thin rod of length 4L and mass 4m is bent at the point as shown in the figure. तर एक रॉड दिले आहे, त्याची लेंथ किती 4L आणि त्याचा मास किती आहे 4m. त्याला बेंड करायचं या W शेपमध्ये. ओके, 4 लेंथ आहे, 4 लेंथ म्हणून त्या प्रत्येक रॉडची याची लेंथ किती राहणार तर L एवढी राहणार. ओके, याची पण लेंथ L एवढीच राहील, याची पण L एवढीच राहील, याची पण L एवढी आणि मास 4m आहे म्हणून याचं जे मास आहे पहिल्या रॉडचं ते m राहील, दुसऱ्याचं पण m राहील, तिसऱ्याचं पण m आणि चौथ्याचं पण मास किती राहणार तर m एवढंच त्याचं मास राहणार. ठीक आहे, त्याच्या पुढे the moment of inertia of the rod about an axis passing through point O and perpendicular to the plane of the paper is. तर या O पॉईंटपासून जर ॲक्सिस पास झाला तर या सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आणि प्लेनला कसं राहणार परपेंडिक्युलर राहणार. ठीक आहे, तर हा क्वेश्चन 2024ला आलेला होता. तर याचे 4 ऑप्शन दिलेले आहे, त्यापैकी ए ऑप्शन आहे ml² डिवायडेड बाय 3, बी ऑप्शन आहे 10ml² डिवायडेड बाय 3, सी ऑप्शन आहे ml² डिवायडेड बाय 12 आणि डी ऑप्शन आहे ml² डिवायडेड बाय 24. तर आता या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. ओके, तर सर्वात पहिले आता आपण काय करू, मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा घ्यायचा, आता रॉडचा घ्यायचा. रॉड वेगवेगळ्या रॉडचा घेऊ आपण. सर्वात पहिले कोणाचा घेऊ, ए बीचा घेऊ. ओके, आणि ॲक्सिस इथं पास होणार आहे, बरोबर की नाही. मग ए बीचा जर घेतला, ए बीचा आणि सी डीचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेम राहणार, बरोबर की नाही. मग आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया या दोघांचा या ठिकाणी कन्सिडर करायचा आहे. सर्वात पहिले आपण काय करू, मोमेंट ऑफ इनर्शिया या ओ पॉईंटपासून जर घेतला, या ओ पॉईंटचा मोमेंट ऑफ इनर्शियाच्या भोवती, तर या रॉडच्या ते कुठून चाललं आहे एनपासून चाललं आहे. सिमिलरली या रॉडच्या पण कुठून चाललं आहे तर एनपासून, म्हणजे सिमेट्रिक आहे. मग आपण एक काम करू, एकासाठी काढू आणि फायनली जे आन्सर येईल त्याला 2ने मल्टिप्लाय करू, म्हणजे आपल्याला दोन्ही साईडचं मोमेंट ऑफ इनर्शिया भेटून जाईल. ठीक आहे, मग आपल्याला घ्यायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रॉड about an axis passing through कुठून पॉईंट ओ पॉईंटपासून ॲक्सिस जर पास केलं तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल ते आपल्याला या ठिकाणी काय करायचं, फाईंड करायचं. मग पहिला मोमेंट ऑफ इनर्शिया एनचा घ्यावा लागेल आपल्याला, बरोबर की नाही. मग त्याला I1 कन्सिडर करू आणि याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती राहणार तर ml² डिवायडेड बाय किती 3. एनपासून जर पास होत असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो ml² बाय 3. याला आपण काय करू तर इक्वेशन 1 कन्सिडर करू. आता पुढे, आता रॉड मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या रॉडचा घ्यायचा, ए बीचा आणि सी डीचा सारखाच आहे. जसा ओचा आहे, ओसाठी AO रॉड घ्या नाही तर OC रॉड घ्या, दोघांचा सेमच असणार आहे. आपण त्याला डबल करून घेऊ. ठीक आहे, आता याच्यात थोडंसं आपल्याला काय करावं लागेल, कन्स्ट्रक्शन या ठिकाणी करावं लागेल. मग या ओ पॉईंटपासून आपण काय करणार आहे, एक परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहे. कोणावरती, रॉड ए बीवरती, ओपासून, कारण आपल्याला त्याला परपेंडिक्युलर घ्यायचं आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी एक परपेंडिक्युलर आपण या ठिकाणी ड्रॉ करून टाकू. इथून तर इथपर्यंत आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलं. ओके, रॉडच्या, आणि हे जे डिस्टन्स आहे तर हे डिस्टन्स आपण किती कन्सिडर करू, H एवढं डिस्टन्स आपण या ठिकाणी कन्सिडर करणार. आणि बघा, ही टोटल लेंथ L आहे, मग याचा एक्झॅक्टली तो मिडलला येणार आहे. मग याची जी लेंथ आहे ती किती राहणार तर L/2 आणि AO रॉड जो आहे त्याची लेंथ किती येतं L इतकी. ठीक आहे, 90 डिग्री आहे म्हणून याच्या समोरची H काय झालं त्याचं हायपोटेनस, म्हणून आपण या ठिकाणी कोणता थेरम यूज करू शकतो तर पायथागोरस थेरम यूज करू शकतो. ठीक आहे, मग या ट्रायंगलला आपण नाव देऊन टाकू, इथे एक नवीन नाव घेऊन टाकू. नवीन नाव समजा काय घेतलं, ABCDE घेऊन टाकू, त्याला हे नाव कन्सिडर करू. ठीक आहे, मग आपण एक ट्रायंगल कन्सिडर करू. इन ट्रायंगल कोणता, OEA किंवा EAO. इन ट्रायंगल EAO, मेजर ऑफ अँगल EAO इज इक्वल टू किती डिग्री, 90 डिग्री, बाय युजिंग पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम घेतलं तर हायपोटेनस किती आहे Hचा काय करा, स्क्वेअर करा. ओके, त्याच्यानंतर फर्स्ट साईड काय आहे L डिवायडेड बाय 2 त्याचा स्क्वेअर प्लस सेकंड साईड कोण आहे फक्त L, त्याचा काय झाला स्क्वेअर. मग H² इज इक्वल टू L² डिवायडेड बाय 2चा स्क्वेअर 4 आणि प्लस L². याला जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर
तर आपला एच स्क्वेअर किती भेटेल तर यल स्क्वेअर प्लस 4l स्क्वेअर डिवायडेड बाय 4. 4 + 1 किती झाला 5. मग एच स्क्वेअर हा किती भेटेल 5l स्क्वेअर डिवायडेड बाय किती 4. 5l स्क्वेअर डिवायडेड बाय 4 हा झाला तुमचा एच स्क्वेअरचा व्हॅल्यू. ओके, आता आपली एच स्क्वेअरच लागत असतो म्हणून याचा स्क्वेअर रूट घेण्याची परत काही गरज नाही आहे. ओके, तर पुढे जाऊ आता हे बघा इथं फिगरमध्ये दाखवतो. या ओ पॉईंटपासून जर घेतला आणि याचा हे दोन्ही ॲक्सिस एकमेकांना काय राहतील पॅरलल. ओके, आणि इथून जर ॲक्सिस पास होत असेल तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती राहणार तर ml स्क्वेअर डिवायडेड बाय 12. म्हणजे हा कोण झाला तर आपला IC झाला, बरोबर ना. आणि आपल्याला ओ पॉईंटला आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा आहे. मग आपण कोणता थेरम यूज करू शकतो पॅरलल ॲक्सिस थेरम. ओके, आता घेऊ रॉड कोणासाठी रॉड AB साठी, या AB साठी. ठीक आहे, for rod AB by using parallel axis theorem. काय पॅरलल ॲक्सिस थेरम IAB इज इक्वल टू काय असेल IC प्लस काय असेल तर तुमचं MH स्क्वेअर. ओके, आणि IC किती झाला तर IC झाला तुमचा ml स्क्वेअर डिवायडेड बाय 12 प्लस हा m आणि एच स्क्वेअर याची व्हॅल्यू काय तर 5l स्क्वेअर अपॉन 4. तर ते टाकून द्या 5l स्क्वेअर अपॉन किती 4. डायरेक्ट एस स्क्वेअरच लागत होता तो घेऊन टाकला आपण. ठीक आहे, आता याचा डिनॉमिनेटर सेम नाही आहे बघितलं 12 आहे तर किती आहे 4 आहे. मग या 4ला जर 12 करायचं याला 3ने काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल. मग आपलं काय भेटेल तर ml स्क्वेअर डिवायडेड बाय 12 प्लस 5 त्याला 3ने मल्टिप्लाय केलं तर 15 होणार. 15 ml स्क्वेअर 4 3 किती झाला 12. 15 + 1 किती होणार आहे 16. कारण डिनॉमिनेटर सेम झाला न्यूमरेटरचे ॲडिशन करा. मग 16 ml स्क्वेअर डिवायडेड बाय 12. आता हे दोन्ही नंबर कोणत्या टेबलमध्ये तर हे दोन्ही नंबर आहे तुमच्या 4च्या. 4 4 जा 16 4 3 जा. ओके, मग आपला जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे AB रॉडचा ABचा आणि अजून कोणाचा CDचा सारखाच राहील. वाटले लिहून टाकू 4 ml स्क्वेअर डिवायडेड बाय करायला 3. ओके, मग हा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा आहे ABचा जसा आहे तसाच कोणाचा असेल CDचा देखील. ठीक आहे, मग दोघांचा सेमच आहे. मग तुम्ही CD लिहा नाही तर नका लिहू, काही फरक पडणार नाही. फक्त आपण त्याला काय करू डबल करून घेऊ. ओके, आता या दोघांचा मोमेंट ऑफ इनर्शिया भेटला. कोणाकोणाचा भेटला आपल्याला हे बघा या ओ पॉईंटच्या भोवती या ओ पॉईंटचा आणि AB रॉडचा यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया झाला. म्हणजे इन शॉर्ट काय ABचा आणि कोणाचा झाला AOचा मोमेंट ऑफ इनर्शिया झाला. आता राहिला कोणता CD आणि कोणाचा OCचा, आणि दोन्ही सारखेच असणार आहे म्हणून या दोघांचे आपण ॲडिशन करू. या दोन्ही मोमेंट ऑफ इनर्शियाची काय करू ॲडिशन, आणि त्याला 2ने काय करू मल्टिप्लाय करून टाकू. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा घ्यायचा पूर्ण सिस्टीमचा घ्यायचा आहे. ओके, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ system of rod is given by. मग टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया या दोघांची काय करायची आपल्याला ॲडिशन. मग पहिला कोणता आहे तुमचा I1 आहे बघा इथं I1 घेतलं आहे ml स्क्वेअर बाय 3 आणि दुसरा कोणता IAB. ओके, या दोघांची काय करायची ॲडिशन आणि त्याला 2ने काय करा मल्टिप्लाय करा. मग 2 आधीच लिहून घेतो आणि काय झाला I1 प्लस काय झाला तर तुमचा IAB. ओके, मग 2 मी तसाच लिहिला इंटू I1 किती आहे तर I1 आहे तुमचा ml स्क्वेअर डिवायडेड बाय 3 प्लस किती आहे तर 4 ml स्क्वेअर डिवायडेड बाय किती झाला 3. डिनॉमिनेटर सेम आहे न्यूमरेटरचे काय करा ॲडिशन करा. मग 2 तसाच 4 + 1 किती झाला 5 ml स्क्वेअर डिवायडेड बाय 3 आणि 5 2 किती झाला तर तुमचा 10 ml स्क्वेअर डिवायडेड बाय 3 हा झाला तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया पूर्ण सिस्टीमचा. यानी हेच आपलं काय असणार आहे फायनल आन्सर. ओके, आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर B जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतो आहे.
म्हणून या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर कोणता असणार? ऑप्शन बी. ऑप्शन बी म्हणजेच काय 10 ml² डिवायडेड बाय 3 हे त्याचं काय असणार आहे? फायनल आन्सर असेल पूर्ण त्या डब्ल्यू शेपचं. ठीक आहे. तर हा झाला तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया. कोणाचं? रॉड, त्याची लेंथ 4L होती, मास 4m, त्याला डब्ल्यू शेपमध्ये कन्वर्ट केल्यानंतर.